कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाची गुन्हे आढावा बैठक नुकतीच पोलीस मुख्यालयात पार पडली। या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध व्यावसायिक आणि सराईत गुंडांवर करडी नजर ठेवण्याची सूचना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी प्रभारी अधिकाऱ्यांना दिली आहे। यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सराईत गुंडांची यादी तयार करून त्याचा अहवाल सादर करावा असंही सूचित केलंय। लोकसभा निवडणूक काळात आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन व्हावं यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेला प्राधान्य देण्याची सूचना देण्यात आली आहे। या बैठकीत पोलीस अधीक्षकांनी प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत शांतता, सुव्यवस्था आणि प्रतिबंधक कारवाईचा सविस्तर आढावा घेतला। इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातील कुरुंदवाड, शिरोळ, जयसिंगपूर, इचलकरंजी, हातकणंगले, शाहूवाडी, पन्हाळा तसंच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील कोल्हापूर शहर, करवीर, कागल, गडहिंग्लज, राधानगरी, भुदरगड आणि चंदगड या परिसरातील काही गावं संवेदनशील आहेत। त्या ठिकाणी प्रभारी अधिकाऱ्यांसह पोलिसांनी सतर्कता बाळगावी, कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी असं पोलीस अधीक्षकांनी सूचित केलंय। या बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, जयश्री देसाई, शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिक्के, करवीरचे उपाधीक्षक सुजित क्षीरसागर, सुवर्णा पत्की, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर, विशेष शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रभारी पोलीस अधिकारी उपस्थित होते।